a very nice trek organized by Brahma Group. Well organized, well planned. People were very, the organizing team were very, polite and helpful, and everything was okay. And best of luck for you guys for in future also. We'll see to it that we'll join you guys as much as possible. Thanks. खूप छान वाटलं ट्रेक. मी भरपूर ट्रेक्सला जास्त म्हणजे गेलेले नाही आहे, पण राजगड हा ओव्हरऑल खूप चांगला वाटला ट्रेक. अजून आपली मराठी लोक होती, चांगलं गाईड केलं, तर बरं वाटलं. म्हणजे जेवण वगैरे सगळं छान होतं. I don't go to treks usually, but this was a very nice experience. Thanks to Brahma Group, they were very organized, and it was not only fun, but they gave a lot of trivia about the place, and so it was very, very good. Thank you. I have been to many treks before. Brahmar was my first experience with Brahmar, and overall I find the experience very good. People are great, good information given to us. Overall organization all was very good. Overall a great trek. Rajgarh is a must visit place for every trekker. Thanks. मी आमोद नाईक, राहायला डोंबिवलीला असतो. बेसिकली मी ट्रेक शेतीचा मेंबर आहे. ब्रह्मरबरोबर फर्स्ट टाईम आलो आहे, पण राजगड मला काही करून करायचा होता. बरेच वर्ष माझी ते पेंडिंग होतं, आणि एक्सपिरियन्स अतिशय सुंदर आलेला आहे. मॅनेजमेंट म्हणा किंवा टोटल जे प्लॅनिंग केलं होतं ते फार सुंदर होतं. ट्रेकही अतिशय सुंदर झाला. थोडं स्ट्रेस झालं, पण ते बेरेबल होतं आणि वर्थ होतं. माझं नाव भरत पायगुडे. मी बेसिकली पुण्यातला आणि मुंबई जॉबला असतो. मित्राकडनं मला कळलं की आपण छान आहेत भ्रमण म्हणून, तर मग कालपासून आम्ही सुरू केली ट्रेक राजगडावरती. खूप छान ट्रेक झाली. पूर्ण गड कवर केला मी. त्यांचं प्लॅनिंग, परत जेवणची व्यवस्था खूप छान होती. छान गड पाहण्यात आम्हाला भेटला. त्यानंतर एक गोष्ट फक्त कमी वाटली की जी इन्फॉर्मेशन देत आहेत लोक, थोडेसे कमतरता वाटले की ते ॲज पर एक्सपेक्टेशन नाही आहे. जास्त हवी जरा की अजून लोकांना बरं वाटेल आणि जास्त इन्फॉर्मेशन मिळेल. बाकी ट्रेक ओव्हरऑल इज व्हेरी गुड, अँड आय लाईक दिस ट्रेक. भरपूर एन्जॉय केला राजगड. लास्ट टाइम हरिश्चंद्रगडला आलेलो. अजून गड वगैरे पाहण्याची भूक थोडी वाढलेलीच, त्यामुळे राजगड हे वेगळं अजून काहीतरी त्याचं भरपूर वैशिष्ट्य वगैरे आहेत तर ऐकलेलं, सो यावंसं वाटत होतं. ती भूक आता राजगडला भेट दिल्यानंतर तर अजून वाढलेली आहे. सो नेक्स्ट ट्रेक पण यायची इच्छा तर आहेच, नक्की ट्राय करणारच आहे, बघूया. सो अरेंजमेंट वगैरे प्रॉपर होती. ब्रह्माचे ग्रुप आहे की ऑर्गनायझर्स पण सुपर, कोऑर्डिनेशन त्यांचं मस्तच आहे, नो डाऊट, मस्त. थँक्स. हाय, मी प्रफुल्ल व्यवहार आहे, ऐरोलीवरून आलो. ट्रेकिंग तर भरपूर केली आहे, या ग्रुपसोबत पहिल्यांदाच करतो आहे. खूप मस्त अनुभव होता. राजगड खूप आवडला. तुमचा कन्सेप्ट पण खूप आवडला मला. बस कीप इट अप. थँक्स. राजगडचा ट्रेक आहे तो एकदम जबरदस्त ट्रेक होता. फर्स्ट टाईम राजगडला आलो, पण एकदम भारी वाटला. ते रात्रीचं ते मूनलाईटमध्ये जबरदस्त, आणि जी माची होती ते बघायला एकदम जबरदस्त केला. म्हणणे जे आयोजन केलेलं त्याचं तर एकदम काही हेच नाही आहे, तेवढंच नाही. ही माझी भ्रमरबरोबर दुसरी ट्रेक होती. याआधी मी अर्नाळ्यामध्ये गेलो होतो, जी की एकाच दिवसाची ट्रिप होती. पण ह्या राजगडच्या ट्रिपमध्ये मेन म्हणजे एक दिवसाचा मुक्काम असल्यामुळे आणि एक रात्र मुक्काम असल्यामुळे मला खरंच जायची इच्छा होती, आणि सगळं जुळून आलं, आणि चांगला अनुभव राहिला. जसेच राजांची माहितीमध्ये पण भर पडली, माझ्यामध्ये मोलाची भर पडली, आणि एकूणच अनुभव छान होता. आणि मागच्या वेळी अर्नाळ्यामध्ये राऊत सर आम्हाला होते गाईड करायला. ह्यावेळी अनुप आणि प्रवीणनी गाईड चांगलं केलं. टोटल अनुभव चांगलाच होता. हाय, माझं नाव नुपूर, आणि भ्रमरबरोबरची राजगडची ट्रेक ही माझी सेकंड ट्रेक आहे. पहिले मी हरिश्चंद्रगड यांच्याबरोबर केलं. ॲक्च्युली मी ट्रेकिंगची सुरुवातच भ्रमर ग्रुपबरोबरच केली, आणि हरिश्चंद्रगडच्या सुपर्ब एक्सपिरियन्स नंतर मी विचार केला की आय शुड ऑल्सो ट्राय राजगड. त्यांनी ऑलरेडी इंटिमेशन्स वगैरे देऊन ठेवलेले, आणि मी म्हटलं वाव, राजगड म्हणजे मला माहीत नव्हतं ॲक्च्युली कसा असेल, किंवा पहिल्यांदाच येत होते. तर आले, मस्त मजा केली, आणि माझं नावही पाडलं आहे लोकांनी इथे, दॅट इज क्वाचा. आणि
छान गाणी म्हणत बॉनफायर एन्जॉय करत मग थंडीचा आस्वाद घेत घेत आणि मस्त चांगले नवीन फ्रेंड्स बघायला मिळाले, भेटले आणि अशा प्रकारे आमची ट्रेक अजूनही संपलेली नाही आहे. आता इथून ते ठाणे स्टेशनचा आमचा प्रवास अजूनही बाकी आहे. हाय आजचा ट्रेक 15 फेब्रुवारी 16 फेब्रुवारी राजगड भ्रमरतर्फे जो आयोजित केलेला होता, अत्यंत सुरेख आणि नियोजित असा ट्रेक झाला. एकदम छानपैकी किल्ल्याचे मुख्य 3 भाग, बालेकिल्ला आणि 3 माच्या सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती, तिन्ही ठिकाणं एकदम उत्तम प्रतीने आम्ही एक्सप्लोअर केली. टाईम मॅनेजमेंट फारच छान होतं आणि जेवणाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था आणि ओव्हरऑल सर्वांना जी थोडीशी बाकीची माहिती पण दिली ती पण फार छान झाली. एकदम उत्तम ट्रेक होता, सर्वांना झेपेल असाच होता. भ्रमरला माझ्या शुभेच्छा एवढा चांगला ट्रेक अरेंज केल्याबद्दल. थँक्यू. भ्रमर ट्रेक बघितलं तर नावाप्रमाणे भ्रमर आहे. प्रत्येक कड्यावर जर गेलो तरी प्रत्येक संजीवनी माची झाली, बालकिल्ले झाला, इव्हन आपण दुसऱ्या साईडला गेलो तर बाले दरवाजा झाला, प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्याला या माध्यमातून समजते. ट्रॅकिंगसाठी गायडन्स करणारी लोक ती पण अत्यंत उत्कृष्ट आहेत. घरचं म्हणून ते सगळं आपल्याशी देखभाल करतात. तुमचं जेवण झालं, हे झालं, हे तर नॉर्मल गोष्टी, पण तुम्हाला एंटरटेनमेंट कसं करायचं, तुम्हाला रात्री नाईट कॅम्प घेणार, नाईट कॅम्पमध्ये गाणी वगैरे. इथे भाषेचा प्रश्न नाही, भाषा कुठली पण असो, मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, प्रत्येक भाषेतली मुलं आपल्याकडे येतात. पण त्यांना आपल्या मराठीबद्दल असलेली उत्सुकता, आपल्या गडांबद्दल असलेलं इतिहासाबद्दल जाणून घेण्याची इच्छा, त्याप्रमाणे आपल्याकडे बरेच लोक येतात आणि त्याचा आपल्याला आनंद आहे. आणि आता मी आहे तो म्हणजे मी पण एक भाग म्हणून त्यांच्यामध्ये येतो. मला पण आपल्या राष्ट्राबद्दल, महाराष्ट्राबद्दल एकदम काय बोलायचं, अभिमान आहे. तो अभिमान जपण्याचा आणि पुढच्या पिढीची येईल त्यांना पण आपल्यातून काहीतरी मार्गदर्शन मिळून किंवा सोर्सेस म्हणून ह्या ट्रेकवर जॉईंट होऊन अजून मोठा कार्य करू. हा तर झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण मुंबईला राहणारी माणसं, आपल्याला खाणं पिणं आपलं सगळं माहिती आहे, बाहेरचं खातो आपण. तर इथे येऊन आपण पिठलं भाकरी जे आपल्याला खायला भेटत नाही आणि कधी खाऊ पण शकत नाही, ह्या गोष्टी अनुभव करण्याचा असं दुसरीकडे आपल्याला एवढा एक्सपोजर कधी भेटणार पण नाही आणि शक्य पण नाही. आणि हे सगळ्यात उत्तम आहे. म्हणून भ्रमर ट्रेक हे भ्रमरप्रमाणे सगळीकडे महाराष्ट्रात फिरून आम्हाला अजून पुढे म्हणजे उत्तरोत्तर जसं जसं पुढे आपलं चालू होईल तसं आपल्याला मार्गदर्शन आम्हाला भेटेल आणि आम्हाला त्यांच्यावर जायची संधी भेटेल अशी अपेक्षा करतो. थँक्यू. मी या भ्रमरबरोबर जे आलो राजगडावर, अनुभव एकदम अप्रतिम होता. त्याच्या आधी पण मी हरिश्चंद्रगड केला होता, पण तिकडे पण अनुभव अप्रतिम होता. पण ह्या गडावर तर खूपच मजा आली. पूर्ण गड फिरताना तर आपल्या माचीला गेलो, तिकडे पण खूप मजा आली आणि बस एवढंच, खूप मजा आली. हाय, ट्रेक एकदम सुपर्ब झाला. मध्ये मध्ये काही पॅचेस असे होते, तिथे थ्रिलिंगचा अनुभव घेतला. सँडहोन खूप आहे, एका दिवसात बघण्यासारखा हा ट्रेक नाहीच आहे. 2 दिवसात मस्त आमचं सगळं बघून झालं. खूपच छान. सकाळस भ्रमरचा ट्रेक खूप छान होता. हा माझा 4था ट्रेक होता भ्रमरबरोबर. खूप छान झालेला आहे. बसची खूप सोय छान होती. जेवणाचं अप्रतिम स्वाद घेतलेला आहे आणि ट्रेकचं जे काय म्हणणार त्याला, जे प्लॅनिंग होतं सक्सेसफुली पार झालेलं आहे. तर खूप छान वाटतं. थँक्यू. मी राजेश देशपांडे, वाशीला राहतो. भ्रमरबरोबर हा माझा पहिला ट्रेक आहे आणि हा अतिशय उत्कृष्ट अनुभव होता. राजगड हा त्या मनाने मॉडर्न लेवलचा असलेला किल्ला पहिल्यांदाच चढला आणि ट्रेकची उत्कृष्ट व्यवस्था केली होती भ्रमरच्या टीमने आणि अतिशय सुंदर अनुभव होता, अविस्मरणीय अनुभव होता. मी रसिका देशपांडे, वाशीहून आलो आहे. मी प्रथम एवढा मोठा गड चढू शकेन की नाही याच्याबद्दल रुचा मॅडमना खूप प्रश्न विचारले होते, पण त्यांनी सगळं इझी सांगितलं. त्याच्याप्रमाणे चढताना खरंच सगळे कोऑपरेटिव्ह होते. खूप वेळ लागला पण सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि खूपच छान वाटतंय. आता काहीतरी असं एकदम मस्त वाटतंय, जे माझ्यासाठी सोपं नव्हतं. आणि व्यवस्था अतिशय उत्कृष्ट आहे भ्रमर या ग्रुपची आणि
सगळ्यांनी जरूर त्याचा नेहमी आस्वाद घ्यावा. थँक्यू. राजगड मागील 3 ते 4 वर्षापासून सर करण्याची इच्छा होती पण कधी योग जुळून आला नाही. आज भ्रमरतर्फे तो योग जुळून आला आणि एक अतिशय अविस्मरणीय ट्रेक होता माझ्या आयुष्यातला. खूप चांगला अनुभव मिळाला. थँक्यू. This trek has been a very good experience. Right from the start of the booking, and there has been always someone who was coordinating the process, and all the instructions were given beforehand, and it was one feeling of oneness when we were traveling together, and overall I would say it was a very good experience. राजगडवरून आताच पोचलेलो आहे. मस्त जेवण झालेलं आहे पोटभर. येतानाची घसरगुंडी ह्यातही भरपूर मस्त मजा आलेली आहे. म्हणजे हा भ्रमरचा 57वा ट्रेक आहे राजगड. जबरदस्त मजा आली आहे. जसं रुचाने सांगितलं तसं म्हणजे यावेळी 27 जण होते. प्रत्येकाची नावं घेत बसणार नाही पण जे नवीन होते म्हणजे देशपांडे कुटुंबीय किंवा भरत, मितेश, हर्षवर्धन या लोकांनी खूप एन्जॉय केलं आणि त्यांनी तसाच सपोर्ट पण केला बाकीच्यांनी पण. मी दरवेळी एकच वाक्य नेहमी बोलत असतो की हा टीम गेम आहे, टीम गेम आहे. ॲक्च्युअलमध्ये टीम गेम आहे आणि खरंच खूप धमाल आली आणि मजा आली, एकदम मजा. या सगळ्या मेंबर्सनी म्हणजे त्यात प्रफुल्ल, नुपूर हे सगळे आले, स्वरूपा, या सगळ्या लोकांनी इतका छान सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्याचमुळे ही जी धमाल वगैरे हे जे काय एक्सप्रेशन्स येत आहे हे सगळं त्यांच्याचमुळे आहे. तर अशीच टीम आम्हाला सतत लाभू दे तर आमचे सगळे ट्रेक अप्रतिम होतील. मस्त. चला मग भेटूया पुढच्या ट्रेकला. थँक्यू. आज आहोत आम्ही इकडे गुंजवणे गावात राजगडाच्या पायथ्याशी. आम्ही काही दिवसांपूर्वी आम्ही 2 जण इथे आलेलो रेकी करायला आणि काल तो दिवस होता की पूर्ण ग्रुपला आम्हाला इकडे घेऊन यायचं होतं. मी गेल्या वेळी पाहिलंच असेल की आम्ही दोघं आलेलो रेकीसाठी इकडे. तर शुक्रवार रात्री आम्ही इकडे येऊन पोचलो. शुक्रवार रात्री निघालो, शनिवारी सकाळी पोचलो. इकडे नाश्ता केला, जे ठरलेले हॉल्ट ते घेतले. शनिवारच्या दिवसात आम्ही दोन्ही माच्या कवर केल्या. सकाळी आम्ही सोहळा कवर केली, संध्याकाळच्या वेळी आम्ही संजीवनी माची कवर केली. दुसऱ्या दिवशी सकाळचा बालेकिल्ल्याचा प्लॅन पण उत्तमच झाला. बालेकिल्ला, पाडी दरवाजा, गडावरची महत्त्वाची ठिकाणं आणि त्यांचा इतिहास. या 2 दिवसात खूप काही अनुभवायला मिळालं. नवीन मित्र, नवीन ज्येष्ठ नागरिक, जे 2-3 ज्येष्ठ नागरिक होते, जे वयस्कर माणसं, त्यांचा उत्साह, अशा बऱ्याच गोष्टी नवीन पाहायला मिळाल्या. नमस्कार. शनिवारी सकाळी ट्रेक सुरू केला आम्ही इकडून. सर्वात आधी मला जेवणाबद्दल सांगायचं आहे. आत्ताच जेवण झालं आहे, मस्त जेवण झालं आहे आणि जेवणानंतर एकदम रिलॅक्स वाटतं आहे. आता आम्ही निघणार आहोत इथून. शनिवारी आम्ही सकाळी स्टार्ट केला होता आणि आज तो संपला आहे. इतकी धमाल, इतकं जबरदस्त नेचर होतं वरती. ते कॅमेऱ्यात टिपून पण काही नाही पण ते डोळ्यात टिपण्यासारखं होतं. जे वरती आलेले आहे त्यांनी ते एक्सपिरियन्स केलेलंच आहे. आता आज इकडून निघतो आहे पण पुढच्या महिन्याची तयारी सुरू करायची आम्हाला. पुढच्या महिन्यात आम्ही राजगडला चाललो आहे, रायगडला चाललो आहे. सॉरी, राजगड एवढा भिनला आहे ना सध्या डोक्यात की तो निघत नाही आहे. रायगडला चाललो आहे. तर सगळ्यांना पुन्हा एकदा संधी आहे रायगडला यायची. तर प्लीज सगळ्यांनी या आणि एन्जॉय करूया.